नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, ज्यावेळी मला पैशांची खूप गरज होती, बघा 3 दिवसांमध्ये काहीही करून मला जेव्हा 50,000ची मदत हवी होती, त्यावेळी जी टेक्निक मी यूज केली किंवा त्यावेळी जी रेमेडी मी केली, आज तीच रेमेडी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पैसा हवा असतो. कधी कधी अशी वेळ असते की एखादं महत्त्वाचं काम आपल्या तोंडावरती आलेलं असतं आणि त्यावेळी काहीही झालं तरी आपल्याला पैसा हवा असतो. आपण खूप प्रयत्न करतो, सगळं करतो, या त्या व्यक्तीकडनं उसने मागतो, सगळं करतो, पण पैसा येत नाही आणि आपलं काम मात्र थांबून राहतं. बघा, आज मी तुम्हाला जी टेक्निक किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, या उपायाने तुमच्या सर्व आर्थिक चणचणी दूर होतील. तुम्हाला जी काही पैशांची गरज आहे, म्हणजे जेवढे तुम्हाला पैसे हवे आहेत ते तुम्हाला मिळतील. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगते आणि त्याच्यानंतर ही टेक्निक म्हणजे हा उपाय मी तुम्हाला सांगते. बघा, खरं तर 2 महिने म्हणजे 2 महिन्याच्या अगोदरचा हा अनुभव आहे. 2 महिने म्हणजे जवळपास आता आपला जानेवारी सुरू आहे, तेव्हा नोव्हेंबरचा काहीतरी कालावधी असेल. आणि त्याच वेळामध्ये असं झालेलं की माझं जे फ्लॅटचं रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं. फ्लॅट रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं, पण त्याच्यानंतर तिथेच PCO घेण्यासाठी, म्हणजे जिथे आम्ही फ्लॅट घेतलेला आहे तिथे PCO घेण्यासाठी आम्हाला त्या फ्लॅट मालकाला, म्हणजे ज्याची बिल्डिंग आहे त्या बिल्डरला आम्हाला काहीही करून त्या 3 दिवसांमध्ये 50,000 रुपये जमा करायचे होते. आता 50,000 रुपये नव्हते किंवा नाहीच असं काही नाही, प्रत्येकाकडे पैसे असतात, पण आपण कधी कधी फिक्समध्ये टाकून ठेवतो, कधी कधी अर्जंट काही कामं निघतात. अगदी तसंच झालेलं. माझी मुलगी थोडीशी आजारी होती, त्यावेळी ॲडमिट होती आणि बरेचसे पैसे ते ॲडमिट असल्यामुळे तिच्या हॉस्पिटलसाठी केलेले. शिवाय मध्ये पण अशी काही फर्निचरची आणि बाकीची कामं निघाली की जेवढे पैसे होते ते त्याच्यामध्ये गेले. म्हणजे जेवढे पैसे कॅशमध्ये होते ते सगळे निघून गेले आणि मेन पॉईंटवरती हे PCOचं काम आलं. तिथे आम्हाला 50,000 रुपये देणं होतं आणि पैसेच नव्हते. त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की 3 दिवसांमध्ये काहीही करून तुम्ही पैसे भरा, नाही तर तुम्हाला दुपटीने पैसे तिथे भरावे, म्हणजे पॅनल्टी लागेल आणि मग दुपटीने पैसे भरावे लागतील. मग त्यावेळेस असं झालेलं की आता काय करायचं. आमच्याकडनं पण बऱ्याच लोकांनी पैसे उसने घेतले होते, पण आपण म्हणतो ना की आपण देताना सहज देतो, मागताना पण एखाद्या व्यक्ती सहज मागतो, पण जेव्हा ते परत घेण्याची वेळ येते तेव्हा नाकी नव येतात. बऱ्याच नातेवाईकांनी पैसे घेतले होते पण ते देण्याचं काही नाव काढत नव्हते. आता यावेळेस असं झालं की 2-3 जणांना मी सांगून बघितलं की पैसे हवेत, मात्र कुणीही लक्ष देत नव्हतं. मग हीच टेक्निक जी आता मी तुम्हाला सांगणार आहे ती टेक्निक करायला सुरुवात केली. 3रा दिवस होता, दुपारी 12 वाजले असतील, म्हणजे 12-12:15चा टायमिंग असेल. आणि त्याच वेळात आमच्याच जवळचे, म्हणजे यांच्या चुलत काकांचे जे भाऊ आहेत, तर त्यांनी आमच्याकडनं ॲक्च्युली जवळपास एक 4 ते 5 वर्षांपूर्वी असतील, म्हणजे कोरोनाच्या कालामध्ये जवळपास त्यांनी 2.5 लाख रुपये घेतले होते. आणि मग त्यावेळेस आम्हाला गरज होती, ही टेक्निक मी यूज केली, हाच उपाय मी केला आणि तुम्हाला सांगते 3ऱ्याच दिवशी त्यांनी 50,000 रुपये यांच्या अकाउंटला, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. खरं तर त्यावेळी त्या 50,000ची खूप गरज होती आणि त्याच्यानंतर सुद्धा एका महिन्याने बाकीचे राहिलेले जे काही पैसे होते ते प्रामाणिकपणे त्यांनी आम्हाला दिले. म्हणजे त्यावेळेस मला या टेक्निकचा पूर्ण अनुभव आला आणि आमचं जे काही काम होतं ते सुद्धा मार्गी लागले. आता तीच टेक्निक मी तुम्हाला सांगते. कुठल्याही दिवशी, आठवड्यातील जो दिवस तुम्हाला आवडतोय, जो दिवस तुमच्यासाठी तुम्हाला लकी वाटतोय, त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये किंवा एका ठिकाणी तुम्हाला निवांत बसायचं आहे, जिथे कुणीही तुम्हाला ही रेमेडी करत असताना काही विचारणार नाही, तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, अशाच ठिकाणी बसायचं आहे. तुम्हाला त्यासोबत घ्यायचे आहेत 6 तमालपत्र, तेजपत्ता ज्याला आपण म्हणतो, हे 6 तमालपत्र घ्यायचे आहेत. थोडीशी दालचिनीची पावडर घ्यायची आहे, फुलवाले अख्खे लवंग घ्यायचे आहेत आणि थोडीशी तुम्हाला त्याच्यासोबत कापराची पावडर किंवा कापराची वडी घ्यायची आहे. आता सगळ्यात पहिले जे तमालपत्र घेतलेले आहे ते अख्खे असावेत, कुठे तुटलेले, चिरलेले, किडलेले नसावेत. सगळे तमालपत्र स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायचे. 6च्या 6 तमालपत्रांवरती कुठल्याही रंगाच्या पेनाने, काळा सोडून कुठल्याही रंगाच्या पेनाने जी काही तुम्हाला अमाऊंट हवी आहे, जे तुम्हाला अर्जंट पैसे हवे आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. 6 तमालपत्रांवरती ते लिहून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला त्या अमाऊंटला थोडं अत्तर लावायचं आहे, सुगंधी अत्तर. बघा, अत्तर हे धनाला खेचून आणतं, अत्तर हे पैशाला आकर्षित करतं, कारण अत्तर हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानलं जातं.
गुलाब असेल तर उत्तम, नसेल तर जे कुठलं अत्तर असेल ते अत्तर तुम्हाला जिथे अमाऊंट लिहिलेली आहे त्या अमाऊंटला थोडंसं तुम्हाला स्प्रेड करायचं आहे. 6च्या 6 तमालपत्रांना अमाऊंट लिहून अत्तर लावून झालं की तुम्हाला थोडीशी कापराची पावडर, आता कापूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कापूर पावडर नसेल तर तुमच्याकडे कापराची अख्खी वडी असेल, तुम्ही ती घेतली तरीही चालेल. सगळ्यात पहिले काय करायचं, कापराची वडी किंवा कापूर पावडर जे घेतलेलं आहे ते पहिल्या तमालपत्रावरती थोडंसं ठेवा आणि त्याच्यावरती थोडी दालचिनीची पावडर घाला. आपल्या घरात दालचिनी असते खडा मसाल्यांमध्ये, त्याची थोडीशी पावडर घाला. आता हे तमालपत्र राऊंड करा, म्हणजे गोल करा. राऊंड केल्यानंतर ते तमालपत्र एका लाल धाग्यामध्ये घट्ट बांधा. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, पुन्हा त्याच्यावरती एक कापराची वडी किंवा कापराची पावडर घालायची, थोडी दालचिनी पावडर घालायची. पुन्हा हे तमालपत्र गोल करायचं, राऊंड करायचं आणि धाग्यात ते बांधायचं, लाल धाग्यातच बांधायचं. असे 7च्या 7ही तमालपत्र अभिमंत्रित तुम्हाला करून घ्यायचे आहेत. पूर्ण व्यवस्थित तुम्हाला ते धाग्यामध्ये बांधून घ्यायचे आहेत. आता 7ही तमालपत्र एका तुम्हाला वाटीत किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला एक छोटी मातीची पंटी प्रत्येकाकडे असते, ती मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पंटीमध्ये 5-6 कापराच्या वड्या घालायच्या आहेत किंवा 4-5 घातल्या, 2-3 घातल्या तरीही चालते. आता कापूर पेटवायचं. जसं कापूर पेटेल तसं त्यातून अग्नी म्हणजे प्रकाश बाहेर पडेल. आता हे तमालपत्र आपण जे आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे, तुम्हाला ते तमालपत्र अभिमंत्रित करायचं आहे. जी काही अमाऊंट लिहिलेली आहे, समजा मी 50,000 लिहिले होते, मी एवढंच म्हणायचे की या 3 दिवसांमध्ये माझ्याकडे 50,000 आलेले आहेत, 50,000 माझ्या कपाटामध्ये आहेत, माझ्या जवळ आहेत, माझ्या पैशांची अडचण दूर झालेली आहे, खरंच माझ्याकडे पैसे आहेत, असं मी म्हणायचं. तुम्हाला जे काही म्हणायचं आहे तुमच्या पैशासंदर्भात ते म्हणायचं आहे आणि हे तमालपत्र त्या अग्नीत तुम्हाला सोडायचं आहे. पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं, सेम अभिमंत्रित करायचं, सेम त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या. हो, माझ्याकडे ती अमाऊंट आहे, आलेली आहे, माझ्या जवळ आहे, माझ्या खिच्यात आहे, माझ्या कपाटात आहे, असं पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन पुन्हा ते तमालपत्र जाळायचं. असे 7च्या 7ही तमालपत्र, तुम्ही जे 7 तमालपत्र घेतलेले आहे ते 7ही अभिमंत्रित करून तुम्हाला समोर असणाऱ्या त्या अग्नीमध्ये जाळायचे आहेत. पूर्ण तमालपत्र जळून झाले, त्याची राख झाली की त्याच्यानंतर ही राख तुम्हाला बघा, ही राख तुम्हाला घराच्या बाहेर कुठल्याही उत्तर पूर्व कुठल्याही दिशेला अशी त्या प्लेटमधूनच किंवा त्या वाटीमधूनच तुम्हाला ती फुंकून टाकायची आहे. ज्या दिवशी ही टेक्निक कराल त्या दिवसापासून कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 7 दिवस करा. मी स्वतः 3 दिवस केलेली आणि तिसऱ्याच दिवशी मला अनुभूती आलेली. तुम्ही 3 दिवस करू शकता किंवा 7 दिवसात करू शकता. 3 ते 7 दिवसांमध्ये तुमचं 100% काम होईल. ज्या व्यक्तीने तुमच्याकडे पैसे घेतले असतील ती व्यक्ती तुमचे पैसे तुम्हाला परत आणून देईल किंवा जिथे कुठे तुम्हाला पैशांची खूप गरज होती ती गरज कुठल्या ना कुठल्या कारणाने तुमची पूर्ण होईल. म्हणजे तुम्ही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला स्वतःच अनुभव येईल की कुठून ना कुठून पैसा येतो. मनापासून करा, विश्वासाने करा, श्रद्धेने करा. 100% तुमचं खात्रीने सांगते जे काही आर्थिक काम अडलेलं असेल ते नक्कीच पूर्ण होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.